कमी कमी कुकरला 8 ते 9 शिट्ट्या द्या, जेणेकरून तोंडात टाकले का असं एकदम नरम लागलं पाहिजे. हे बघा कसं आहे, पाया सूप आणि मस्तपैकी इंद्रायणी राईस पाय भाजून तयार केलं सूप कधी तुम्ही प्यालात का मित्रांनो? तर चला आज आपण तयार करूयात. नमस्कार मंडळी, आज रविवार, आज घरी लवकरच चाललो. आता वाजले 11:30 का, कारण की म्हणलो तर तब्येत नाही बरोबर, तोंडातला आले आणि घरी मुलाला प्यायचं होतं पाया सूप. पुढले दिवस झाले त्याला पण पाया सूप प्यायला दिलं नाही. तर म्हणलो आज ह्या वेळेस काय करत म्हणलो, भाजाचं नंतर पाय सूप बनवायचं. तर आता निघालोय कुठं, जिथं पाय भाजून कट करून देतात तिथे निघालो. आता तुम्हाला सांगणच मी ते ॲड्रेस कुठला आहे ते. तर चला आता पहिल्यांदा बघण्यात तिथे तर रविवारची एवढी गर्दी असते ना, काय सांगा तुम्हाला. कारण की एवढ्या भागामध्ये एकच दुकान आहे, तेव्हा पाय भाजून देतोय, मुंडी भाजून देतोय. आणि पाय भाजून काय होतं माहिती आहे का, जे आर्क पाहिजे आपल्याला, पाया सूपचा जो आर्क पाहिजे तेव्हा आपल्याला प्रॉपर भेटतो. आता काय होतं, चमडा जर कापून घेतला त्यांनी दुकानदार, आपल्या ज्या आपण पाय आणायला जातो त्या टायमात चांबडा काढून घेतो, त्या टायमात जास्त कोण राहत नाही. मग पाय भाजले कसं मग पूर्ण आर्क त्यामध्ये राहतो आणि सूप केल्यानंतर आपल्याला सगळे त्यातले प्रोटीन आपल्याला काय जे भेटतात. तर चला पहिल्यांदा आपण जावं, नाही तर कमीत कमी किती वेळ लागेल काय सांगता येत नाही, कारण की रविवार असल्यामुळे गर्दी खूप राहते. तर चला पहिल्यांदा दुकानात जावं आपण. गाडी लावली साईडला आणि बघतो तर काय गर्दी. अरे बापरे म्हणलो, आपला नंबर कावा लागणार बाबा एवढ्यात. त्या भाऊला विचारलं, भाऊ पटकन आपल्याला 4 पाय द्यावं. थांबा म्हणला, तुमच्या पुढे पण भरपूर नंबर आहेत बरं का, त्यांना दिल्याशिवाय मी तुम्हाला देऊ शकत नाही. ठीक आहे म्हणलो, चालतं म्हणलो, अर्धा घंटा थांबतोच म्हणलो, कारण की आता आपल्याला न्यायचं आहे तर घेऊनच जायचं फायनली. ठीक आहे म्हणलं, अर्धा घंटा थांबतो म्हणलं, आता काय न्यायला आलं तर म्हणलं घेऊनच जायला लागेल म्हणलं आपल्याला. लगेच ह्या दादाने सांगितले की ह्यांच्या पण 4 पायांची ऑर्डर घेऊन ठेवावं लगेच. लहान मुलांसाठी किंवा प्रौढ माणसांसाठी आरोग्यासाठी एक उत्तम आणि अत्यंत पौष्टिक पेय आहे. प्राण्यांचे पाय भाजून आणि मंद आचेवर जास्त वेळ शिजून घेतल्यामुळे त्यातील कॅल्शियम, कोलेजन आणि खनिजे पूर्णपणे सूपमध्ये उतरतात. आणि हे सूप केल्याने काय होतं आहे, मस्तपैकी अंगामध्ये ताकद राहते, हातपाय दुखत नाहीत, हातपायांना मुंग्या येत नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, तुम्ही जर इथं मुंडी पण घेऊन आलात ना बोकडाची, तुम्हाला मुंडी पण भाजून भेटते माहिती आहे का मित्रांनो. भाजून देतात, कटिंग करून देतात आणि व्यवस्थित साफ पण करून देतात. मला हे स्टार्टिंगला दुकान माहीत नव्हतं कुठे, तर मला एका मित्राने सांगितलं होतं इथं दुकान आहे म्हणला, तुला जसं पाहिजे तसं भेटतं म्हणला व्यवस्थित. आणि कारण की PCMCमध्ये बऱ्याच ठिकाणी दुकान नाहीच, ऑलमोस्ट दुकानच नाही, कारण की एवढंच दुकान आहे इथं. आणि हे दुकान कुठं आहे तुम्हाला माहीत आहे का? तर तुम्हाला मी नक्की सांगेन हे दुकान कुठं आहे. आणि पाय जर कट करायला आणि पायांची किंमत 1 नंबर व्यवस्थित दरात देतात ते. पहिली किंमत होती, आता कसं भाव वाढल्यामुळे थोडंफार त्यांनी पैसे पण वाढवलेत. पण आता काय सगळीकडेच भाव वाढल्या म्हणल्याला आपल्याला पण पैसे देणं भागायचे मित्रांनो, बरोबर का नाही. पाया सूप पेल्याने काय होतं माहिती का, हाडे सांधे मजबूत होतात. आणि पाया सूपमध्ये जास्त करून कॅल्शियम, फॉस्फरस, पाया सूपमध्ये दोन्ही घटक मूलभूत प्रमाणात आढळतात मित्रांनो माहिती का. सांधेदुखीपासून आराम होतो, फ्रॅक्चर रिकव्हरी होते. हाडांचे जर तुमचं काय फ्रॅक्चर झाला असेल किंवा काही मुक्का मार लागला असेल तो पण ह्याने बरा होतो. अशक्तपणा पण दूर होतो. यामध्ये भरपूर प्रथिने असतात, प्रोटीन आणि आर्यन लोह असते, त्यामुळे शरीरातील थकवा दूर होतो आणि त्वरित अंगामध्ये अशी ऊर्जा येते ना, तणतण होतं माणूस लगेच. आजारानंतर जलद रिकव्हरी होते माहिती आहे का. शस्त्रक्रिया, प्रस्तुती किंवा गंभीर आजारानंतर शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी डॉक्टर पाया सूप पिण्याचा सल्ला देतात. हे शरीरासाठी पूर्ण चांगलं असतं माहिती आहे का. माझं पण ऑपरेशन झालं एकदा, तर पाया सूप मी पिलतो, तर म्हणजे मला वाटतं पण नाही की एवढे फायदे पाया सूपचे असतात म्हणून. तर त्या दिवसापासून मला ह्या पाया सूपची सवय लागलेली आहे. ते पण मस्तपैकी भाजल्याशिवाय मी पाया सूप पिता मित्रांनो. आणि पूर्ण रेसिपी मी काय करणार आहे तुम्हाला दाखवणार आहे की पाया सूप बनवायचा कसा, घरी आणल्यानंतर त्यानंतर प्रोसेस करायची, काय करायचं काय नाही, हे तुम्हाला मी पूर्ण डिटेल सांगणार आहे. आणि हे बघा फायनली आता आपला नंबर येईनच. आता दुकान कुठं आहे, पाय कितीला भेटते तुम्हाला, मुंडी कितीला भेटते, मुंडी भाजून कितीला भेटते. हे बघा मुंडी कसे भाजले बघितले का मित्रांनो, कारण की अशी मुंडी आपल्याला घरी भाजता येणार नाही अजिबात माहिती आहे का. हे मुलं पण चांगले काम करतात तिथं. आणि तुम्ही जरी पाय जरी घेऊन गेलात तिथं, तुम्ही दुसरीकडून दुकानातून कोण घेतले पाय तिथं जरी तुम्ही घेऊन गेलात तरी तुम्हाला तिथं भाजून देणार पाय माहिती आहे का. पैसे घेणार, व्यवस्थित भाजून देणार आणि कटिंग करून देणार.
तर चला आता आपला फायनल नंबर येईन आपला. आता नंबर आलाच. आता हे बघा आता कटिंग करायला घेतले आपलेच पाय आता हे. आता मस्तपैकी कटिंग करायला दादा हे आणि आपल्याला तर द्यायचं घरी, कारण की मला पण लय उशीर व्हायला लागले आता घरी जायला. चला पुढची प्रोसेस बघूत आता आपण. फायनली मी घेतलंय पाया भाजून घेतलेत, कारण की एकतर खूप उशीर झाला. नंबरला अर्धा तास लागला, कारण की रविवार असल्यामुळे जरा गर्दी होती. चला म्हणून थोडं थांबवत पण घेऊनच जावत म्हणतो. आता थांबलो, आता चाललो घरी. आता बायको काय करते ते बघत. तर आता मस्तपैकी घरी आलो आहे आणि मस्तपैकी स्वच्छ पाण्याने धुवून घेऊत मित्रांनो. धुवून घेतलं म्हणजे कसं, जो वास होतो केसांचा वास जाळलेला ते पूर्णपणे निघून जायला पाहिजे. थोडंफार मीठ टाकायचं, थोडीफार हळद टाकायची आणि मस्तपैकी धुवून घ्यायचे. धुतलेला म्हणजे कसं वास येत नाही माहिती का जाळलेला. आता हे पाय काय करायचं आपल्याला, धुवून घ्यायचे आणि त्यानंतर पुढची प्रोसेस काय चला आपण बघू. आता मस्तपैकी पाय आपण धुवून घेतलं व्यवस्थित. हे बघा सगळं सामान तयार केलं आहे. अद्रक लसूण पेस्ट, टमाटर, कांदा, कोथिंबीर. तुम्हाला जर टमाटर लागत नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. सोबत कुकर पण धुवून घेतलं मस्तपैकी. भाकरी बी दाखवा माझी. आणि इथं गरम पाणी करायला ठेवलंय कसं तडकेल लगेच देण्यासाठी. आणि अशा मस्तपैकी भाकर करत आहे, ज्वारीची भाकर. चला आता किती भाकर आले तुझ्या अजून? एकच राहिली. एक भाकर झाली की आली की तुम्ही पायासोबत तयारी लागतो लगेच. लयच लवकर आलात घरी आज. काय आलंय, तब्येत पण बरोबर वाटा ना. आणतो म्हणतलं पण लय आलंय, तर चला मस्त म्हणलो पाया सूप घेऊन जावत, मस्तपैकी पाया सूप प्यावत आणि बाळाला पण द्यावत. करून देशील का नाही तुम्हाला? हा तयारी सुरू केली वाटतं. हा भाकरी झाल्या तर पाणी ठेवले गरम करायला, आणि इकडे बघा हे सगळं तयार करूनच ठेवलंय. म्हटलं तुम्हाला लिस्ट तोंडातलं आले ना. तर बघा मित्रांनो, पाय सूप करण्यासाठी मस्तपैकी पाय भाजून आणले. तुम्ही बघितला असेल अगोदरचा व्हिडिओ. तर पाय भाजून आणलेले मस्तपैकी धुवून काढले. त्यासाठी आपल्याला लागणार अद्रक पेस्ट, टमाटर. तुम्हाला जर टमाटर लागत नसेल तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. महत्त्वाचा कांदा आणि कोथिंबीर. तरी पूर्ण तयार केलंय आपण. आता मस्तपैकी आता फोडणी द्यायची आपल्याला. सोबत कुकर पण धुवून घेतलंय. उशा लवकर रोग म्हणजे कसं पटकन पाय सूप सिद्धूला पण होऊन लगेच. तर आता कुकर ठेवलंय, पाणी सगळं घातलंय. त्यामध्ये आपण पहिल्यांदा तेल टाकू. तर आता कुकर तापलं, ह्यामध्ये आपल्या तेल न टाकता पहिल्यांदा कांदा टाकायचा. कारण कांदा जर लवकर टाकला तर असा कांदा भाजून निघतो. नंतर तेल टाकायचं आपल्याला. तर आता कांदा टाकला यामध्ये. आता मस्तपैकी कांदा परतून घेऊ आपण. आता तेल टाकले आता आपण यात. तर यामध्ये आता आपला कांदा लाल झाला आहे. त्यामध्ये आपण आता अद्रक पेस्ट आणि टमाटर टाकून देऊ. त्यामध्ये कोथिंबीर टाकून देऊ लगेच. कोथिंबीर मस्त भाजून निघेल आणि अर्धी कोथिंबीर थोडी वरून टाकून देऊ. थोडी हळद टाकू त्यामध्ये आपण. आता मस्तपैकी सुगंध यायला लागला, वास यायला मस्तपैकी. आता कमी त्यात थोडं मीठ टाकू. आता मीठ थोडंच टाकू, काय गेल्या वेळेस लय खरड झालं. पोरांनी खाल्लंच नव्हतं. खाल्लंच नाही म्हणजे नंतर चांगलं खाल्लं. म्हणजे ज्याच्यासाठी आहे तेच खात नाही काय म्हणलं. त्यामुळे मी त्यात थोडं कमीच टाकले. आता मस्तपैकी वास यायला, सुगंध यायला. त्यामध्ये आता पाय टाकून देऊ आपण. आता मस्तपैकी वास यायला. कसं आहे असं वाटतंय खावा तरी, पण थोडं टाईम वाट बघायला लागेल आपल्याला खाण्यासाठी. पण तिकडे गरम पाणी आहे ना, हे पाणी आपल्याला यात टाकून द्यायचं. हे कसं पटकन शिजन जरा. आता यात आपण गरम पाणी टाकू देऊ. आता तुम्हाला जर सूप जास्त पाहिजे असेल तर तुम्ही पाणी पण जास्त टाकू शकता. कारण हे पाणी आपलं थोडं आटणार आहे अजून.
आता मस्तपैकी झाकण लावत आपण याला. कुकरमध्ये जर लावला असेल तुम्ही तर कुकरला कमीत कमी 8 ते 9 शिट्ट्या द्या. कसं असं नरम लागलं पाहिजे खायला, माहिती का. तर फायनली आपलं बघा पायसूप तयार झाले, एक नंबर झाले, मस्तपैकी शिजले. मित्रांनो पायसूप करताना कमी कमी कुकरला 8 ते 9 शिट्ट्या द्या, जेणेकरून तोंडात टाकले का असं एकदम नरम लागलं पाहिजे. हे बघा कसं आहे पायसूप आणि मस्तपैकी इंद्रायणी राईस. कसं वाटलं मित्रांनो नक्की कमेंटमध्ये घाला. चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. बाय.